बुलेटिनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। वर्षाअखेरीसह राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। राज्यातली थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। तर 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही दिलाय। तर राज्यामध्ये जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस बरसेल असा इशारा देण्यात आलाय। तर 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह पावसासह गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पुणे, नगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावतीलाही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यानंतर राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांना काही प्रमाणामध्ये आधार मिळालाय। मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडल्याने लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसलाय। सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचे आर्थिक बजेट कोलमडलंय। सेतूवरून मंत्रालय गाठण्यासाठी 2 बस सुरू करण्यात आल्या होत्या। मात्र या बसचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली आहे। प्रवास वर्गाचा अल्प प्रतिसाद पाहता परिवहन उपक्रमाने बसचं भाडं कमी करून प्रवाशांना दिलासा दिलाय। वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता संपली असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घ्यावा असं आवाहन कल्याण परिवहन विभागातर्फे करण्यात आले। आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येते। महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारा ठरत आहे। दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हजारो पर्यटक पालघर जिल्ह्यात येत असतात। याच वेळी प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसाय करत असतील। मात्र महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झाली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या सुट्टीमुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। मात्र समुद्र ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना सुद्धा आहेत। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली। यापुढे 4 ऐवजी 2 प्रकारामध्ये शुल्क आकारणी केली जाईल। नव्या बदलानुसार शेतजमिनीसाठी नियमित मोजणी शुल्क 2,000 तर द्रुतगती मोजणीसाठी 8,000 रुपये मोजावे लागणार आहेत। नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारच्या केकची मागणी जोरात वाढलेली आहे। फ्रूट केकला अधिक मागणी आहे। तसेच प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केक देखील बाजारात विकले जात आहेत। पुणे आंतरराष्ट्रीय विमानावरील जुन्या टर्मिनलवरनं होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरनं होणार आहे। यासाठी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। तर उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतलाय। भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटीचे 3,626 कोटी चुकते केलेले आहेत। या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावं लागत होतं। एअरटेलने या कॅलेंडर वर्षामध्ये स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 कोटी रुपये भरलेले आहेत। होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने ॲक्टिवा 125 प्रकारची OBD2B अशी दुचाकी बाजारात आणलेली आहे। तिची किंमत 94,000पासून सुरू होते। यामध्ये TFT डिस्प्ले, दिशादर्शक नकाशा आणि होंडा रोड सिनेक ॲपमार्फत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये आहेत।
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आता ऍक्टिव्ह मोडवर आलेत। पहिल्याच दिवशी मालेगाव तालुक्यातील शाळांना भुसेंनी अचानक भेट दिल्या। शालेय आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहाराबाबत अडचणी त्यांनी जाणून घेतल्या। यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवादही साधला। आता 5वी आणि 8वीला विद्यार्थी नापास झाल्यास प्रमोट करण्यात येणार नाहीये। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतलाय। 5वी पुढील नापास न करण्याचं धोरण केंद्र सरकारनं रद्द केलेलं आहे। पूर्वी 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षेमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेमध्ये प्रमोट केलं जात होतं। एक कॉल आणि कंगाल भाल 2024 वर्षामध्ये सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत। महाराष्ट्र आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलेला आहे। डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट, गुंतवणूक यासारख्या नव्या फंडांचा वापर करून लोकांची फसवणूक आता केली जाते। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळलाय। त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळाच्या रनवेच्या कामाची पाहणी केली। रनवेचं काम पूर्ण न झाल्यानं गडकरींनी जनतेची माफी मागितली आहे। एका महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदाराला त्यांनी दिले। तर 3 किलोमीटरच्या रनवेसाठी 1.5 वर्ष कसं लागतं असं हास्यास्पद असल्याचं गडकरींनी म्हटलेलं आहे। भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे भिवंडीमधील पूर्ण आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी म्हटलंय। समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं। शिवसेनेचे आमदार हेमंत पाटलांनी मध्यस्थी करत 4 पट मोबदला मिळवून देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिले। त्यानंतर आता आंदोलन स्थगित करण्यात आलं। वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड, राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शनं केली। बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवभोजन चालकानं दिव्यांगाला मारहाण केली। त्या शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता दिव्यांगांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक 3 जानेवारीपासून वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे। पुण्यातल्या वाघोलीमध्ये भरधाव डंपरने 9 जणांना चिरडलं असून यामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झालाय। दरम्यान डंपर चालक गजानन तोटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। पुण्यातील वाघोली इथं झालेल्या अपघातानंतर नागरिक संतप्त झालेत। मृतांच्या नातेवाईकांनी पुणे नगर महामार्गावर वाघोली चौकामध्ये रास्ता रोको केला। दरम्यान चालकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील वाघोलीमधल्या अपघात स्थळाची पाहणी केली। अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना त्यांनी भेट दिली। वाघोलीमध्ये भरधाव डंपरने 9 जणांना चिरडलं होतं। यात 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बसच्या टायरमध्ये हवा भरताना अचानक स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की टायरमध्ये हवा भरणारा तरुण हवेत उंच फेकला गेला। कर्नाटकमधल्या टायर पंचर दुकानातील ही घटना आहे। या स्फोटामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा एक हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर येते। पुण्यातील धानोरी भागामध्ये PMPL बसचा विचित्र अपघात झाला। भरधाव वेगाने बस चालवताना चालकाने ब्रेक मारताच बसची काच फुटून खाली पडली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मावळच्या हिंजवडी रस्त्यावर ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झालाय। अपघातामध्ये एक दुचाकी आणि कारचा चक्काचूर झालाय। मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झालाय।
अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। रेल्वे पटरी ओलांडताना त्याला जबर धडक बसली। त्या घटनेनंतर अंबरनाथमध्ये शोककळा पसरली आहे। शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनरला ट्रकने धडक दिली। धडकेमध्ये कंटेनर उलटल्याने मोठा अपघात झाला। अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। बीडच्या छोटेवाडी फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। आरोपी ट्रॅक्टर चालक फरार असून माझगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळच्या सारस्वत चौकातील इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली होती। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। बुलढाण्यामध्ये एका तरुणाने रुग्णालयामध्ये स्वतःला पेटवून घेतले। लोणार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ही घटना घडली। या घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। रुग्णालयामध्ये हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली। हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। वर्ध्याच्या सुकेतील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला। बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न झाला, मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला आणि चोरीचा प्रयत्न फसला। पोलीस यापुढचा तपास करतायत। बीडच्या लिंबुरुई गावामध्ये शेतकऱ्याला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी जाळल्याचा संतापजनक प्रकार घडलेला आहे। जगन्नाथ नांदे असे पीडित शेतकऱ्याचं नाव आहे। नांदे हे रात्री शेतात जात असताना 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर लाठीकाठीने जीवघेणा हल्ला केला। दरम्यान हल्लेखोरांना तात्काळ शोधण्याची मागणी आता गावकरी करतायत। धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे। अन्य 2 बांगलादेशी नागरिक फरार असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून शोध सुरू आहे। वर्ध्याच्या देवळीमध्ये नाकाबंदी दरम्यान स्विफ्ट कारमधून विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। तब्बल 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। वर्ध्यात ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला महागात पडलंय। 997 रुपयांचा ड्रेस आवडला नसल्याने रिफंड मिळण्यासाठी एपीके फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यामधून तब्बल 1 लाख रुपये परस्पर गायब झालेत। महिलेने या प्रकरणी सायबर पोलीसमध्ये तक्रार केलेली आहे। जालना शहर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। अवैधरित्या असलेल्या नळ कनेक्शन धारकांचा शोध घेत विविध शुल्कांसह 10,000चा दंड आकारला जाणार आहे। वर्धा शहरामध्ये मुख्य पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा 3 दिवसांपासून ठप्प झालाय। पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आणखी 3 दिवस लागणार असल्याचं पालिकेचे मुख्य अधिकारी राजेश भगत यांनी सांगितलंय। अनेक भागांमध्ये पालिका टँकरने पाणी पुरवठा करणार आहे। यवतमाळच्या स्वामी समर्थ आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलंय। दिवाळीच्या सुट्टीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना संस्थापकाने परत न आणल्याने शिक्षणापासून त्यांना वंचित राहावं लागले। संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आता पालकांनी केलेली आहे। उल्हासनगर शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातून महिला रुग्णांवर अक्षरशः फरशीवरच गादी टाकून उपचार घेण्याची वेळ आली। या रुग्णालयामध्ये महिला कक्षामध्ये 60 बेडची सुविधा आहे, मात्र सध्या वॉर्डमध्ये 120 महिला उपचार घेत आहेत। मध्यवर्ती रुग्णालय हे उल्हासनगरमधील एकमेव शासकीय रुग्णालय आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडी वाढल्याने अंड्यांच्या भावामध्ये देखील तेजी आली आहे। त्यामुळे अंड्यांचे दर अवाक्याबाहेर गेलेत। साधारणपणे एका ट्रे मागे 20 रुपयांची वाढ झालेली आहे। अर्थात डझनभर अंडी घेण्यासाठी आता 80 ते 85 रुपये मोजावे लागणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय। त्यामुळे खासगीसह जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याची मागणी पालकांकडून होतीये। प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना थंडीचा त्रास जाणवू लागल्यामुळे सकाळी 9 किंवा 10 वाजेनंतर वर्ग घेण्यात यावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होतीये। सोलापूर शहरातील होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाची बुटकी म्हैस आकर्षणाचा विषय ठरते। या बुटक्या म्हशीची उंची 3 फूट आणि लांबी 6 फुटांची आहे। ही राधा जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा तिच्या मालकाने केलेला आहे।
ख्रिसमसच्या सुटीच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला एमपीएससीच्या विविध संवर्गातल्या पदांसाठी परीक्षा होणार आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी संघटनांमधील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र एमपीएससीने अद्याप तरी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठी खुशखबर असून यंदा हे सेलिब्रेशन जोरात होणार आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू राहणार आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार हे देखील पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबद्दलचे आदेश आज गृह विभागाने काढले आहेत. सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय. पहाटेपासूनच पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. तसेच पन्हाळा, ज्योतिबा देवस्थान आणि नवीन राजवाडा या ठिकाणी सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. बुलेटिनमध्ये आणखी